सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण केंद्रानुसार जाणून घेणार आहोत गुरुवाणी. सदैव नम्र आणि कृतज्ञ रहा. केंद्रानुसार सांगतात, परमेश्वर हाच खरा दाता आहे हे आपण विसरू नये. आपण जरी धन कमावित असलो तरी कमावण्याची क्षमता कोणी दिली तर श्री स्वामी समर्थ महाराजांनीच. तेव्हा आपण जे काही कमवतो त्याचा व्यर्थ अभिमान बाळगू नये. आपण नम्र व लीन असू तर अधपतनाला वावच उरणार नाही. तेव्हा आपण इतकेच करावे, नम्र आणि कृतज्ञ राहावे आणि सर्व काही महाराजांच्या इच्छेने घडते अशी श्रद्धा बाळगावी. परिस्थितीचा झोका येतो आणि क्षणार्धाचा राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. जेव्हा वैभव असते तेव्हा माणूस गर्वाने फुगतो. आपण आनंदात आहोत असे तो दाखवितो, पण त्याचा तो आनंद क्षणिक आणि कृत्रिम असतो, स्वाभाविक कधीच नसतो. स्वामींचे सतत नामस्मरण करा, त्यांना शरण जा, मग श्रीमंत असा की गरीब नेहमीच आनंदात राहील. कारण खरा आनंद श्रीमंतीवर किंवा गरिबीवर अवलंबून नसतो, तर तो आपल्या निर्मळ आणि कृतज्ञ मनावर निर्भर असतो, नाही का? निसर्गाचा नियम आहे, ज्या जमिनीत बिया टाकल्या जात नाही तिथे गवत, घास, रोप, वेली उगवतात. त्याचप्रमाणे डोक्यात जर सकारात्मक विचार नसतील तर त्या जागी नकारात्मक विचार आपली जागा बनवणारच. ज्याच्याजवळ जे आहे तेच तो वाटणार. ज्ञानी ज्ञान वाटेल, सुखी सुख वाटेल, दुःखी कष्टी दुःख यातनाच वाटणार, भयभीत भय वाटणार आणि आनंदी आनंदच वाटणार, धनी धन वाटणार, हसमुख हास्य वाटणार. जीवनात जे मिळालं ते पचवायला शिकावे. जेवण नाही पचले तर आरोग्य बिघडणार, पैसा नाही पचला तर दिखावा करावा लागणार, प्रशंसा कौतुक नाही पचले तर अहंकार वाढणार, विरोध नाही पचला तर दुश्मनी वाढणार, सत्य नाही पचले तर खोटेपणा वाढणार. म्हणूनच तर अध्यात्म आहे. अध्यात्म शिकवतं की तुम्ही जे करणार तेच तुम्हाला वापस मिळणार. आपण जे पेरणार तेच येणार. म्हणून आपण सतत गुरूंच्या छायेखाली राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातली भीती, संकट, जे काही दारिद्र्य दुःख असेल ते नाहीशी होतं. आणि जर काही वाईट भीती वाटत असेल ना, तर ती भीती वाटते वाईट कर्माची. कारण वाईट कर्म सगळा हिशोब तर कर्माचाच आहे ना. आपण जे करणार तेच आपण परत मिळवणार आणि तिची भूक आपल्यालाच भोगावी लागणार. हे अध्यात्मात आल्याशिवाय कळत नाही. खरंच माणूस वरतून शांत दिसतो तर तो आतून समाधानी किती आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना, तर खरंच माणसाने अध्यात्मामध्ये यायला पाहिजे. कारण कितीही सुख वरवरचं असलं तर आपण किती समाधानी किती सुखी आहे फक्त आपल्यालाच माहीत असतं, नाही का? म्हणूनच म्हणतात ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जर तुम्हाला असेच स्वामींचे संदेश जर आवडत असतील तर खरंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.